आज भरपूर उशीर झाला. आत्ता 9:30 वाजलेले आहेत आणि हे आहे गुंसा गाव आणि आपण आता चाललो आहे खंबाचेनला, जे की 11 किलोमीटर आहे गुंसापासून. तर गुंसावरनं निघायला एवढा उशीर का झाला, असंच कोणाचा तरी व्हिडिओ बघून त्यामध्ये असं कळालं होतं की जे परमिट आहे ते गुंसामधून निघतं. त्यामुळं मी काही काठमांडूवरून काढलं नव्हतं परमिट आणि इथं आल्यानंतर कळालं की 2 प्रकारचे परमिट आहे. इथे गुंसामध्ये जे आहे ते कांचनजंगा कॉन्झर्वेशन सँक्च्युरी त्याचं परमिट तुम्हाला मिळू शकतं, पण जे मेन परमिट आहे ते तुम्हाला काठमांडूमधूनच काढायला लागतं, जे की मी काढलं नव्हतं आणि त्या नादात उशीर झाला. लँडस्लाईड झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी वाट ही दुर्गम बनलेली आहे, पण आपण सह्याद्रीच्या घाटवाटांमध्ये बरेचसे ट्रॅव्हल्स करतो, त्यामुळे आपण हे इझिली निगोशिएट करू शकतो. आता दुपारचे वाजलेत 12:30 आणि आपण पोचलेलो आहे लाबुकमध्ये. तर हे लाबुकचं टी हाऊस बंद आहे आत्ता आणि इकडे आता खंबाचेनकडे वाट गेलेली आहे. गुंसा आणि खंबाचेनमध्ये हे एकमेव टी शॉप आहे सध्याला तरी. अल्टिट्यूड आहे 3797 मीटर आणि इथून आता खंबाचेन लिहिलेलं आहे 2.76 किलोमीटर, 2.5 तास. हा एक मोठा दगड आणि याच्या खाली गुहा आहे, बहुतेक हे देवस्थान असावं कोणतं तरी. इन केस जास्त स्नोफॉल वगैरे झाला किंवा पाऊस आला तरी ते शेल्टर तुम्ही घेऊ शकताय. नमस्ते. आता मी बसलो आहे जानू व्ह्यू पॉईंटपाशी. अल्टिट्यूड आहे 4000 मीटर. वातावरण खूप खराब झालं. आता इथून साधारण 1 किलोमीटर राहिलेलं आहे खंबाचेन. मध्येच ऊन येत आहे, मध्येच थंड हवा सुटते, त्यामुळे लेअरिंग कशी करावी हा प्रश्नच आहे. सारखं थांबून फ्लीस घालायला लागतं आहे आणि ऊन पडलं की फ्लीस काढायला लागते, पण हिमालयामध्ये या गोष्टी करायलाच लागतात. लँडस्लाईडमुळे अशी खतरनाक वाढ झाली आहे. आता थोडंसंच राहिलेलं आहे खंबाचेन, थोडं काळजीपूर्वक जायला लागणार आहे. वातावरण पण खूप खराब आहे. आता दुपारचे 2:40 झालेत, पण वातावरण खराब झालेलं आहे. आणि हा ट्रॅव्हल्स आपण
पार केल्यानंतर व्हॅलीमध्ये किती फरक येतोय ते बघा. इथे डीप डीप व्हॅली आहेत आणि समोर उंचा नदीचं पात्र अतिशय वाईट झालेलं आहे. आता आपण एक महत्त्वाच्या डायव्हर्जनवर उभा आहे. इकडे पाठी लागलेली आहे जानू बेस कॅम्प. जानू म्हणजे लोकल लोक त्याला कुंभकर्ण म्हणतात. अतिशय खतरनाक माउंटेन आहे, 7,700 मीटरचा. तर त्याच्या बेस कॅम्पला जाण्यासाठी हा रूट आहे आणि KBCला जाण्यासाठी आपल्याला हा सस्पेन्शन ब्रिज पार करून जायचं आहे. इथून जानू बेस कॅम्प 4.3 किलोमीटरचं आहे आणि आत्ता अल्टिट्यूड आहे 4,050 मीटर आणि जानू बेस कॅम्पचं अल्टिट्यूड आहे 4,560 मीटर. म्हणजे साधारण 500 मीटरचा इथून गेन आहे. साधारण एक 3 ते 3.5 तास लागतात जानू बेस कॅम्पला जायला. अतिशय सुंदर माउंटेन आहे. बघू, आपण ट्राय करू. आपलं मेन टार्गेट तर नॉर्थ बेस कॅम्प आहे पहिले. जानू पीक हे बरोबर इथे. आत्ता आपण खंबा चेनमध्ये आहे आणि इकडे जे पीक दिसत आहेत हे शार्पू 3, 4, टांगा आणि शार्पू 5 हे आहे खंबा चेन. हा आहे मेरा पीक आणि जानू आणि पोले साऊथ आणि नॉर्थ. सकाळचे 8 वाजलेत आणि आपण आता चाललोय लोणाककडे. आता आपण चालू केले रामदांगपासून लोणाककडे. साधारण 3.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि जास्त नाही, पण 200 मीटरचा अल्टिट्यूड गेन आहे. लोणाकमधनं दिसणारा व्ह्यू खतरनाक आहे. 360 डिग्री. नाक जिथे आपण काल राहिलो आणि आपण आता चाललोय
कांचनजंगाच्या नॉर्थ बेस कॅम्पला. आता बघू शकताय तुम्ही की ग्लेशियर किती स्प्रेड झालंय. आणि असा रस्ता आहे, खाली उतरायचं आहे आपल्याला तिथे आणि परत वरती चढायचं आहे. आणि ही जी गॅप आहे ॲक्च्युली ग्लेशियर आहे, जिथून कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3 असं करत करत वरती कांचनजंगा समिटला लोक जातात. इथे कसली तरी पाटी आलेली आहे, बी केअरफुल, स्टोन मे फॉल, द रूट इज रफ. तर आपल्याला इथून जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर हे क्रॉस करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला वाटत असेल की चांगलं ऊन पडलं आहे, मस्त ब्राईटनेस आहे, तर काय तुम्ही बघू शकताय ग्लेअरिंग. आतमध्ये एक टी शर्ट आणि वरती एक विंडशीटर गोरटेक्स, कारण हवा खूप आहे, थंड हवा. तर असं मी चाललो आहे सध्याला तर रूटवर एकटाच आहे. जे पांगपे मला हॉटेल आहे त्याचा ओनर मागून येतो आहे. आता इथं थोडं कन्फ्युजन झालं आहे की इकडे बार्स लागलेले आहेत वरती आणि इकडे पण इथे लँडस्लाईड झालेली आहे, त्यामुळे इकडून रूट नसावा असं वाटतंय. आणि मी पण इकडून रूट दाखवतोय, आपण चेक करू. या साईडनी उजवीकडनं तर डेड एंड आहे, तर आपल्याला परत मागे जाऊन इकडे वरती चढायला लागणार आहे. लँडस्लाईडमुळे वाट बघा कशी खतरनाक झाली. हे बार्स तुम्हाला दिसत असतील, हा बार इथं तर कोसळला आहे. आणि असे कायरन काही काही ठिकाणी कांचनजंगा सहजासहजी दर्शन देत नाही आहे. परत खाली उतरायचं आहे, परत वरती चढायचं आहे. आता आपण पोचलो आहे जोरपूला. अल्टिट्यूड आहे 5035 मीटर. आणि इथेच जोरपूचं एक टी शॉप आहे. हे आहे जोरकूचं टी शॉप. जर खूपच इमर्जन्सी आली तर तुम्ही इथे झोपू पण शकताय. आणि हे आहेत ओनर. आणि हा व्ह्यू बाहेरचा. जगातील 3 नंबर उंच शिखर आणि भारतातील सर्वात उंच शिखर माउंट कांचनजंगा 8586 मीटर. याची
काळं पीक दिसतंय हे आहे धोमोरी. हे आहे नेपाल पीक. हा खाली इथे नॉर्थ बेस कॅम्प पांगपेमा, आणि ज्याच्यासाठी आपण इथे आलो होतो कांचनजंगा, सेंट्रल आणि यालुंगकांग. कांचनजंगा स्वतःच्या डोळ्यांनी समोरासमोर बघायचं स्वप्न खूप दिवसापासूनचं होतं आणि ते आज पूर्ण होत आहे. पांगपेमाला राहण्यासाठी इथे अशी सोय आहे. हे अंडरग्राऊंड आहे, सध्याला लॉक आहे इथे. पण इथले जे ओनर आहेत पसांगदाई, त्यांना आपण खंबाचेनमध्ये भेटलो होतो. ते आज इथे येणार आहेत. आणि तिथे एक टी हाऊस टाईप दिसतंय. तर अशी जवळपास 10-15 जणांना मुक्कामाची सोय होईल पांगपेमा या ठिकाणी. हा साधारण 1 तास अंतर राहिलेलं आहे, 1 तासापेक्षा पण कमी. आणि दुपारचे 3:15 वाजलेले आहेत. दुपारनंतर कशी विंड ब्लो करते ते तुम्ही बघत असाल. तर ट्राय करायचं आहे आपल्याला नेहमी 3-4 वाजायच्या आत आपण परत जे कोणतं आपलं स्टेचं ठिकाण आहे तिथे पोहोचून जाऊ, नाहीतर हालत खराब होते. तुम्ही म्हणाल अर्ध्या तासाने काय फरक पडतो, पण अर्ध्या तासाने पूर्ण तुमची बॉडी जाम होऊ शकते, तुम्ही आजारी पडू शकता ते थंड हव्यामुळे. त्यामुळे ट्राय करायचं आहे की 3 ते 4 या वेळेमध्ये आपण जी आपली कॅम्प साईट आहे तिथे पोचायचं. आता बरोबर 4ला 10 मिनिट कमी आहेत आणि आपण आता पोचलो आहे लोणाकमध्ये. अजून ऊन आहे. आजचा दिवस खूपच सुंदर होता. सकाळी 7:30ला चालू केलं होतं 8 किलोमीटर नॉर्थ बेस कॅम्पला कांचनजंगाच्या जाऊन. कांचनजंगाचं दर्शन घेऊन मी परत 4 वाजायच्या आत लोणाकमध्ये पोचलेलो आहे. मागचं वातावरण तुम्ही बघू शकताय. ढगाळ झालेलं आहे. इकडून आपण आलो. खूप सुंदर दिवस होता. वेळेत कंप्लीट झाला, हे महत्त्वाचं आहे. आता आपण आज लोणाकमध्येच स्टे करणार आहे आणि उद्या डायरेक्ट आपण सेलेलेला जायचा प्रयत्न करणार आहे. आज आपला 5वा दिवस आहे. आता तुम्ही म्हणत असाल की एवढं फास्ट का चालू आहे, तर 10 तारखेला मेरा पीक एक्सपिडिशन आहे. तर त्याच्या आधी मी ॲटलिस्ट 2-3 दिवस आधी तरी काठमांडूला पोचलो पाहिजे. आणि इथलं जे बेस विलेज आहे हेलॉक किंवा सेकातुम, तिथून 5 तास लागतात ऑफ रोड तापलेजुंगला जायला. आणि तिथून जर तुम्ही बस घेतली तर 26 तास. म्हणजे त्या जर्नीमध्येच जवळपास तुमचे 2.5-3 दिवस जातात. त्यामुळे लोक इकडे येत नाहीत. दुसरं ऑप्शन आहे तापलेजुंगवरून 8 तासाचा बसचा प्रवास करून, बस किंवा जीपचा प्रवास करून भद्रपूर म्हणून एक एअरपोर्ट आहे नेपाळमध्ये, तिथे जायचं आणि तिथून फ्लाईट घ्यायची काठमांडूची.
तर ते एक ऑप्शन आहे जर मला उशीर झाला तर. पण बघूया आता, चालला आहे ट्रेक 10 दिवसात कंप्लीट करायचा विचार आहे. आज 5वा दिवस संपतो आहे. आता उद्यापासून आपली जर्नी चालू होईल साऊथ बेस कॅम्पकडे. त्यासाठी आपल्याला 3 हाय पासेस क्रॉस करायचे आहेत. एक सेलेला पास आहे आणि आणखीन 2 पासेस अजून राहिला आहे प्रवास, पण तो 3 किंवा 4 दिवसात मी कंप्लीट करायचा प्रयत्न करणार आहे.